साजूक तूप आणि उडदाची डाळ भरपूर घाला, तोंडाला जरा चव येऊ देत. ओ, 25 ओ, 26 ओ, 27 सुटलं कोडा. हा अरे तुला लाज वाटते का रे? हा ती बाई तिकडे बसून माझ्या आप्पांचे ढेकरा मोजतीये आणि तू इकडे कोडा सोडत बसलायस. जाऊ दे ना. जाऊ दे? अरे माझ्या आप्पांची आबरू चव्हाट्यावर आली आहे तिकडे आणि तू जाऊ दे म्हणतोयस. 28 त्यांनी पण काल 14 वाटे श्रीखंड आणि 9 बटाटे वडे खाल्ले. त्रास होणारच ना. म्हणजे अप्पाचे खात होते ते तू मोजत होतास? हा अरे असं खाणं काढू नये रे कोणाचं, खाणं काढू नये कोणाचं. 29 बघ बघ तुला आता सांगते ना त्या बाईला सांग. माझं डोकं फिरलं ना तर सांजा तयार आहे. या. अरे भाऊजी, भाऊजी सांजा केला तुम्ही? मी सुद्धा काहीतरी वेगळं करायचा विचार करतच होते, पण पसारा बघून ना काही सुचत ना. आवरला पसारा होता, आवरला सगळा. 30 सांजाच करायचा ना. तू केलास काय आणि मी केला काय? खाऊन घ्या गरमागरम. मी आलो जरा आंघोळ करून येतो. भाऊजी अप्पांची तब्येत जरा बरी नाही येऊ. अहो त्यांना पित्ताचा खूप त्रास होतोय सकाळपासून. अरे बाप. वल्ली मग त्यांना नको द्यायला सांजा. हा हा सौरभला सौरभला 31 म्हातारा माणूस म्हणजे लहान मुलंच नाही, हट्टीपणा करतात अगदी लहान मुलासारखे. आलो मी. ओ, 32 भाऊजी बघितलं तुम्ही? माई मावशी अशाच सकाळपासून आप्पांच्या ढेकर मोजतायत. आता ह्या घरात ढेकर घेण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाहीये का? मला अगदी कानकोंडा होतंय. सकाळपासून चाललाय. अगं ऐक ना वल्ली. अगं तिचं काहीतरी मोजत असणार. ती असं नाही करणार. किती मान आहे अगं आप्पांना. मला सांगतो आप्पांच्या पत्रकारितेमुळे समाजात त्यांना इतका मान आहे, इतका आदर आहे की विचारायची सोय नाही. अगदी खरंय. हा कर्तबगार होतेच माझे आप्पा. होते नाही अजूनही आहे. ओ, मी आलो. भाऊजी मस्त झालंय. एकदम मस्त. घे. नको 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 बस बस बस. अरे तुझ्या आजीच्या हातचं खातोयस असं समजून खा. घे. बर वाढ. बरं मला सांग, तुझं ते नवीन काम कसं चाललंय रे? म्हणजे तुझ्या त्या मॅडम बऱ्या आहेत का? जरा जास्त शिस्तीच्या आहेत का? तुला सांगतो अनामिका मॅम कामाच्या बाबतीत म्हणजे एकदम परफेक्शनिस्ट, पण तेवढ्या सुपर कूल आहेत त्या. काय आहे? म्हणजे भारी आहेत, कमाल आहेत. दिसते कशी रे ती? दिसते कशी? छान दिसतात. म्हणजे ना असं काहीतरी आहे त्यांच्या पर्सनॅलिटी. मावशी येतो ग. अरे तू ना कोणीतरी आण आता, म्हणजे जिला निघताना येतो ग असं म्हणशील तरी. मला आणखीन किती दिवस म्हणणार आहेस? कायम. अरे अरे सौरभ ऐक. अरे मी ना त्या पेंढारकरांकडे गेले होते. तुझं नाव नोंदवायचंय ना. ते म्हणाले की तुझी माहिती द्यायची आणि काहीतरी एक फोटो द्या. मला जरा तुझे 2 चांगले फोटो देणार आहे. जाऊ दे ना आता लग्नाचं. जाऊ दे. आणि 24 तास हात दुखतात ना आपले. कशाला घाट घालतेस?
तू जसं लग्न जाऊ दे म्हणतोयस ना, तसं मी हात जाऊ दे म्हणते. मावशी, सौरभ, शेवटी ना आपल्याला आपलं म्हणणारं एखादं माणूस असावं रे. तू एक काम कर, तू ना संध्याकाळी झेड ब्रिज वर चक्कर टाक. अरे बघ, प्रेमी युगुलांचा नुसता सुळसुळाट झालाय सगळीकडे. मॉर्निंग सर. मॉर्निंग मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो क्यूट. पटवर्धन, आज खास दिवस आहे तुझ्यासाठी. हो सर, आज रिव्ह्यू मीटिंग आहे ना. अरे रिव्ह्यू मीटिंग तर होतच असतात, पण आज तुझी खास मैत्रीण येणार आहे हे खास आहे. काय मग पट्ट्या? हे नाहीये, खास मैत्रीण नाहीये सर. असं का? ठीक आहे, त्या आल्यावर त्यांना सांगतो तुम्ही सौरभच्या अतिसामान्य मैत्रीण आहात. अहो सर. पटवर्धन, रिलॅक्स. प्लीज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाय द वे, हा नील. हॅलो. गुड मॉर्निंग. अलीकडेच मला इंटर्न म्हणून जॉईन झालाय आणि हा सुद्धा इंटिरियर डिझायनर आहे. ओके. जर एक बेसिक वर्किंग केलंय. हे बघा सर, ऍक्च्युली ऑफिस म्हणजे अशी स्पेस जिथे आपल्याला सतत टेन्शन येतं, जिथून घरी पळून जावंसं वाटतं. हा ट्रेंड जरा मला बदलायचा. सो ही आपली वर्क स्टेशन्स, ओके, आणि ह्याच्या मधली ही जी स्पेस आहे ती सुद्धा मी युटिलाइज करणार. वा सर, ही डिझाईन्स तुम्हाला आवडली असतील तर आपण आजच स्टाफला नोटिसेस देऊन टाकूया का? पण काही लोक नोटीस देऊन सुद्धा नोटीस करत नाहीत. त्यांचं काय करायचं? पटवर्धन. येस सर. मिस अनामिकांना आपलं ऑफिस दाखव, म्हणजे त्यांना अजून चांगला अंदाज येईल. येस सर. काय आहे, काही महत्वाच्या गोष्टी करताना अंदाज घेत पुढे जायचं असतं. बट आय मस्ट से, मिस अनामिका, यू आर रिअली व्हेरी क्रिएटिव्ह. थँक्यू. पटवर्धन, हातात कला आहे तुझ्या मैत्रिणीच्या. मैत्रीण? का नाहीये का मैत्रीण? हो हो आहे. ते हे झालं ना, एकदम ते खूप दिवसांनी मैत्रीण कानावर पडलं, ते म्हणून हे झालं. सर, मी ऑफिस बघून घेते. शुअर. येस सर. सर, ते मी नोटीसचं सांगतो. बहिणी, चहा मस्त आहे. माहित असलेल्या गोष्टी आम्हाला सांगू नका. चला या. गडे, माझ्या मनात काय आहे ओळख पाहू? काय आहे पिशवीत? काय आहे? प्रिये, या पिशवीत मी तुझ्यासाठी वेचलेले प्रणय क्षण भरून ठेवलेत प्रिये. हा काय? हा. कुठून आणल्या या चिंध्या? कुणी दिलं? हे बघ प्रिये, कुठून आणलं हे?
नाही हा किती जणींसाठी आणलंय हे? नाही नाही ह्या वयात ही थेरं सुचताय तुम्हाला? कोणासाठी घेतलाय तुम्ही हे? खरं खरं सांगा. नाही नाही आपल्या पुण्यात शाहिस्तेखानाचं काय झालं ते माहितीये ना? आ? हो येस. या ना, हे बघा, हे एसी आहे ना, हे एसी मध्ये हे लिकेज आहे, सगळ्याच एसी मध्ये लिकेज आहे. आणि त्यामुळे काय होतंय, हे होतंय, ओल धरले भिंतीला. लिकेज एक्सपर्टचं काम आहे. तुम्ही नाही करणार? करून देऊ आम्ही, पण याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील. काय नील? येस मॅम. आणि हे मॅडम, हे बघा, हे टेबल आहे, ते टेबल आहे, ते जवळजवळ सगळ्या फर्निचरलाच वाळवी लागायला सुरुवात झाली. गोष्टींकडे वेळेत लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं की असंच होतं. हेही करून देऊ आम्ही, पण एक्स्ट्रा चार्जेस लागतील. काय नील? हो मॅम. आणि इलेक्ट्रिकचं तर मॅडम मी तुम्हाला सांगतो, विचारूच नका. इलेक्ट्रिक हे बघा, यातल्या कुठल्याही बटनाला हात लागला ना की स्पार्क येत आहे. इलेक्ट्रिशियनचं काम आहे हे, आम्ही करून देऊ, पण एक्स्ट्रा चार्जेस लागतील. काय नील? करेक्ट. एक विचारू? ऐका ना, एक विचारू. या सगळ्या गोष्टीचे जर एक्स्ट्रा चार्जेस लागणार असतील तर तुमच्या इंटिरियर मध्ये काय येतं? तू हा, तू येतोयस माझ्या इंटिरियरच्या मध्ये. चलो बाजूला. नमस्कार नमस्कार नमस्कार. ए घोरपड्यांना खाली अमृत दे. आणि म्हणजे ग्रीन टी ना मला अमृत, नाडकर्णींना शुंठी अमृत दे आणि या सगळ्यांना अंगलामृत दे. एक मिनिट. व्हॉट? अंगलामृत इंग्रजाळलेल्यांसाठीचा इंग्रजी चहा म्हणजे अंगलामृत. नुसती भरभक्कम नावं ठेवून काय होणार आहे ना? त्यापेक्षा ना ते ग्लास बादलीत बुचूक बुचूक मिसळणं बंद करा. एक्झॅक्टली. हे हायजीन वगैरे आहे की नाही? नको तर नको, राहिलं. गाढवाला गुळाची चव काय. ए, या मॅडमला एक साधा अमृत दे आणि एकबोटेंना एक लिंबा अमृत दे. कळलं? काय रे, सगळं ठणठणीत ना? नाही. हो, नाही, एरवी या खुर्चीवर तू पार्श्वभाग चिकटवल्यासारखा काम करत बसलेला असतोस, आणि आज चक्क येरझाऱ्या. मिस अनामिका एकदम विचित्र वागतायत रे. म्हणजे काहीतरी बिनसलंय. उगाच वाकड्यात शिरतात रे. शिरणारच, कारण तूच माती खाल्ली असणार, आणि ती पण भरभरून वेताळ टेकडीवरची. नाही रे चंद्या, मी काही नाही केलंय. सौर्या, आठव, नीट आठव, तू नक्कीच काहीतरी केलं असशील. नाही रे, नाही नाही चंद्या, मी काही केलेलं नाही. अरे पण मग मला इतक्यात मरायचं नाहीये, मी येतो. चंद्या चंद्या ऐक, चंद्या ऐक ना, चंद्या चंद्या. अरे चंद्या चंद्या करण्यापेक्षा नीट आठव तू काय केलंयस. नाहीतर हा चंद्या मागून येऊन तुझी आयटम पटवून निघून जाईन, कळला? चंद्या ऐक ना यार, चंद्या.
सॉरी. हे ऑफिस आहे, इथे या गोष्टींची चर्चा नाही. जा निघ. खरंच सॉरी. यू आर मेकिंग मी फील व्हेरी अनकम्फर्टेबल. अहो होते ना चूक, माणूस आहे ना. सॉरी म्हणतोय ना, करा ना माफ प्लीज प्लीज. आता जातोस की नाही? ऐका ना, तुम्ही काय करताय? तो इंटर्न कुठे आहे? त्याला वेगळं काम दिलंय. मला सांगायचं ना. द्या ना, मी करतो. अनोळखी लोकांना काम सांगण्यापेक्षा मी स्वतःच करते. सॉरी. काय नाव काय तुझं? म्हणजे बघाशी एकबोटे सरांनी ओळख नाही करून दिली. ऐका ना, मनापासून सॉरी. खरंच सॉरी, मोठं सॉरी. असं खाली बघून जमिनीला कोण सॉरी म्हणतं? मी नाही, मी नाही. समोर बघून म्हणतो सॉरी. ओळख आहे का आपली? हो. नुसती ओळख की मैत्री? मैत्री, फ्रेंड्स. इस बात पे कटिंग चाय हो जाए. कुठे? चिमण्याकडे. चिमणे अमृत तुल्यमध्ये. येस. कॉलेजमध्ये असताना तू आणि चिमण्या एकमेकांपासून लपून लाईन मारायचात ना माझ्यावर? अहो काय बोलताय तुम्ही? मारायचात, माहितीये मला. काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. तुम्हाला पण जायचंय त्यांच्या टेबलवर? नाही. पाठवू का? पाठवू? नाही नाही. ए पट्या, काल असा वासपटल्यासारखा का करत होतास रे? ऐका ना, मी साधी नोकरी करणारा साधा माणूस आहे. हे एवढे मोठे खर्च हे नाही परवडत मला. तुम्ही काल इतक्या सहज इतकं महागातलं गिफ्ट दिलत मला. एवढं मोठं ओझं घेऊन कसं जगू मी? उफ, ये तुम्हारे उसूल, तुम्हारे आदर्श मंडळींना आवडली नाही वाटतं. तुम्ही प्लीज ते पैसे माझ्याकडनं परत घ्या प्लीज. ओके, पण सगळे एकदम नाही. म्हणजे? ए चंद्या, इथून पुढे मी आणि पट्या तुझ्या याच दुकानात रोज चहा प्यायला येणार आहोत. तोपर्यंत जोपर्यंत आमचं बिल 9,000 रुपये होत नाही. आणि हे सगळे पैसे पट्या देणार आहे. माझ्याकडे एक दमडी मागायची नाही. खुश? हो, हे बरं केलं. म्हणजे कसं आहे, उगाच मैत्रीच्या आड पैसा यायला नको. आणि पैशा आड मैत्री. मग आता जर का कोणी मला तुझी मैत्रीण म्हणालं तर पॉपकॉर्न सारखा उडणार नाहीस ना? निधड्या छातीनं सांग की हो, आहे मला एक मैत्रीण. अनामिका, 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 अनामिका.
मिस्टर चंदू, बिल प्लीज. मिस अनामिका, जरा इथे येता प्लीज. यस पट्या. मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता.